नमस्कार. शब्द रसिक श्रोते आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व मान्यवर. प्रेमाचा लखोटा या ठिकाणी आपण दीदींच्या हाती सुपूर्द करत आहोत. त्याचबरोबर महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. अतिशय देखणं असं हे स्मृतिचिन्ह आणि हा प्रेमाचा लखोटा अतिशय सुंदर मोत्यांनी सजलेला असा बाबासाहेबांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे शिवशाहीचा थाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो शिवमुद्रेच्या रूपानेही आपण पाहिला आणि आता या पुरस्काराच्या रूपाने पुन्हा एकदा अनुभवतो आहोत. मान्यवरांना पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांची मनोगत ऐकायला आपण उत्सुक आहोतच, पण तत्पूर्वी काही विशेष सन्मान आणि यानंतर आपण मान्यवरांची मनोगतांचा आस्वाद घेणार आहोत. यानंतर आज ज्यांच्या वाढदिवसाला त्यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा आणि प्रेम पोहोचवणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं. ज्यांनी आपल्याला इतकं उदंड दिलं, प्रत्येक संगीत रचना ही त्यांच्या पांडित्याचा प्रत्यय देणारी आणि त्याचबरोबर तितकाच लालित्याचा अनुभव देणारी अशी. जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्यांना भावगंधर्व म्हणून संबोधलं, भावगंधर्व ही उपाधी दिली, ज्यांना पंडित ही उपाधी प्रदान देण्याचा सोहळा हृदय 800 व्यासपीठावर घडला, हे आमच्यासाठी अतिशय भाग्याचं. आज हृदयराज्य समवेत या ठिकाणी भारती बहिणी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या प्रेमाचा अगत्याचा प्रत्यय प्रभावळकरांसह संपूर्ण हृदय 800चा परिवार नेहमीच घेत असतो. त्यांनी ही प्रेमाची भेट आणि स्वागत स्वीकारावं ही नम्र विनंती. वर्णन करायला मला आवडेल, पण खरोखरच पार्ले नगरी ही सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची नगरी. केवळ सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे, आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्व. मी पानवलकर साहेबांना विनंती करते की आपण या ठिकाणी या नवनिर्वाचित आमदारांचा आपले पार्लेकर म्हणून प्रेमाने अगत्याने मिळेल. पार्ले महोत्सव सारख्या उपक्रमातून स्वतःला आणि यानंतर पानवलकर साहेबांना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज हृदयनाथजींचा वाढदिवस आहे, तेव्हा पहिल्यांदा त्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि मी त्यांना खूप लहानपणापासून पाहिल्यामुळे आशीर्वादही देते. जे ज्या हृदयनाथला मी उचलून घेतलेलं आहे, फिरवलेलं आहे, ते हृदयनाथ
आज पंडित होऊन इतके मोठे झालेत आणि त्यांच्या नावचं पारितोषिक मला मिळतं, हे मला फार अभिमानाची गोष्ट वाटते. तशी पारितोषिकं खूप मिळतात, पण हे पारितोषिक मला अतिशय जवळचं आणि अभिमान वाटणार आहे. बाकी प्रभावळकर इतके धावपळ करतात सगळ्यांची, सगळ्यांना बोलवतात, त्यांचा सन्मान करतात, तेव्हा हृदय आर्टचं आणि प्रभावळकरांचंही मी खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. नमस्कार. मी ज्यावेळेला गायला बसेल, माझ्यासमोर हार्मोनियम असेल, वादक असतील, त्यावेळी माझा मनोगत आपल्याकडे नक्की मांडेल. आपण इथं आलात, मला आशीर्वाद दिला, याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी. धन्यवाद. फार बोलू नये अशालाच बोलवावं, तो पेट चटकन आटपते घेतो. परंतु खरोखर माझ्या डाव्या हाताला विलक्षण कर्तृत्वाची अशी दोन सरस्वतीची अपत्य बसलेली आहेत. दिदींना आपण आता वयानुसार ओळखता आहात, पण मी एका वेगळ्याच पद्धतीने ओळखतोय, आपल्याला ते माहिती नसेल. शिवचरित्र ज्यावेळेला आम्ही केलं त्यावेळेला पुरंदरे वाडा हा आर्थिक दृष्टीने पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलेला होता. काय नव्हतं. त्या भायखळ्याच्या मार्केटमध्ये मी भाजी विकत होते, पण तो पुस्तक मी झालं नाही का, तर सगळं सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला नवल वाटेल, आज माझ्या डाव्या हातालाच दिदी बसलेले आहेत. माझ्या पुस्तकाच्या पहिल्या ग्राहक त्या आहेत. मला स्वतःला त्यांच्याकडे जावं लागले नाही, त्यांनी माझ्याकडनं ते पुस्तक दिलं. ही आत्मीयता आहे ना, दुर्मिळ आहे, खरोखरच दुर्मिळ आहे. आपण खूप आनंदात आहोत, गेले 10-12 दिवसापासून खूप आनंदात आहोत आणि पुढेही पण 5च काय पण अनेक वर्ष अशी आनंदाने राहणार. आपण कर्तृत्वान अशा तरुणांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्या पुढे येणार आहे, निश्चित येणार आहे. किती आनंद झालाय सगळ्यांनाच, तो प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या माणसांच्याकडे पाहून अनुभवलेला आहे की किती अलोट आनंद लोकांनी व्यक्त केला. आणि त्यात आजचा कार्यक्रम हा त्यात दाखल करावा लागेल. त्या आनंदामध्ये जसं केशर टाकावं तसा आजचा हा कार्यक्रम इतका गोड, अतिशय गोड, हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम आहे. ते नाथपंथी आहेत आणि नाथपंथीयांचं एक व्रत आहे ते आहे अलख निरंजन. त्या अलख निरंजनचा प्रत्यय हा गेले त्यांच्या तरुणपणापासून, मी अगदी 75 वर्षे असं म्हणणार नाही, कारण पहिली वयाची जी काही बालपणाची वर्ष असतात ते आपण गृहीत धरतो, ते संस्कारच असतात. परंतु समजू लागल्यापासून या तरुण मुलांना काय काय करून दाखवलंय ते आपण ऐकतो आहोत आणि भाग्ययोग असं आहे की त्यांच्या तोंडून ऐकतो. हा सगळा भाग फार मोठा आहे. दिदींचे शब्द ऐकताना तर इतका मला ते सगळं सांगायला वेळही नाही, पण एकाच वाक्यात बोलतो. आमच्या पुरंदरे वाड्यामध्ये शोभा आहेत अशा आमच्या वहिनी साहेब आहेत. आमच्या केवळ पुरंदरे वाडीतच नव्हे, सगळ्या महाराष्ट्राच्याच त्या वहिनी साहेब आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेली कामं आपण पाहिली असतील, त्यांच्या एका कामाबद्दल निषेध सुरू झालेला आहे तर त्यालाही माहिती आहे, कारण त्यांचं एक विलक्षण इमेज आपल्या डोळ्यापुढं आहे. आणि त्यात एक एका याच्यात ती त्यांनी जी केली
त्या भूमिकेमध्ये नृत्य होतं थोडंसं. आता तो जुना सगळ्यात विषय नको आपल्याला, पण त्यात ते नृत्य त्या दिग्दर्शकानं आणि त्या लेखकांनी पण त्यात नाही केलं. अनेक लोकांना ते आवडलं नाही. हाच दीदींचा सत्कार आहे. त्यांच्याकडे असलेल्या अपेक्षा त्यापासून किंवा त्याच्या आधीपासून त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून त्या आत्तापर्यंत कधीही विस्कटल्या गेला नाही, कधीच सुद्धा नाही. एक गाणं फक्त त्या दिग्दर्शकांनी आणि लेखकाने घातलं आणि त्यामुळे ते आपल्याला ते आपण ते ऐकलं. आणि गाणंही चांगलं आहे, त्यात वाईटच काही नव्हतं. पण दिदींचं चालणं, दिदींचं बोलणं, दिदींचं हसणं आणि दिदींचं नाचणं हे याची सगळं होतं. आणि यातच मला त्याला विलक्षण वाटलं की लोक किती प्रेम करतात, किती विलक्षण प्रेम करतात. दिदी तुमच्यावर लोक किती प्रेम करतात हे फक्त आम्हालाच माहिती. आपल्याला ते दिसणारच नाही. पण त्यांचा आज मोठा सत्कार होत आहे. एक गोष्ट थोडीशी मी अहंकाराची आपल्याला वाटेल, पण मी आपल्याला सांगतो. त्यांनी माझं पहिलं पुस्तक राजा शिव छत्रपती हे पहिलं पुस्तक त्यांनी खरेदी केलं. हा पर जब 1994 में सुष्मिता सेन मिस यूनिवर्स बनी और वो भी बंगाली है, तो उनको देख के